हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो व्लॉग 1 मध्ये मी तुम्हाला दाखवलं माझं आर्टिस्ट एडिशन. त्याच्यामध्ये मी कुठले कुठले आर्टवर्क्सवरती काम करते, आर्टवर्क्स बनवले ते दाखवले. सो आज आपण बघणार आहोत माझं बुक कलेक्शन. माझ्याकडे खूप सारे बुक्स आहेत. आय शो यू. दीज आर ऑल माय बुक्स. हे मागे 3 अजून कॉलम्स आहेत अँड ह्याच्या मागे पण एक आहे. आय शो यू इंडिव्हिज्युअली कोणत्या कोणत्या बुक्स आहेत. मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि नॉट नेसेसरी की सगळीच पुस्तकं माझी इन्फॉर्मेटिव्ह असतात. मला नॉवेल्स, इमॅजिनेटिव्ह स्टोरीज वगैरे वाचायला खूप आवडतात. ह्या मी ज्या रीड करते त्या बुक्स पासून मी स्टार्ट करेल. आणि मी म्हणजे एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि ते संपवलं आणि मग दुसरं घेतलं असं माझं नाही होत. मी एकत्र 3-4 पुस्तकं वाचायला सुरुवात करते, ऍक्च्युली जास्त. सो आय जस्ट स्टार्ट विथ इट. मुराकामी आफ्टर डार्क. ह्याचे माझे जास्त नाही, माझे फक्त एक आय एस 30 पेजेसच वाचून झाल्यात. बट मुराकामी ते गुंतवून ठेवतं तुम्हाला. मी फक्त 30 पानं वाचले, पण माझं असं झालं की ओ माय गॉड, आता ह्याच्या पुढे काय. नेक्स्ट आहे सुधा मूर्ती. सुधा मूर्तीच्या बुक्समध्ये वाईज अदरवाईज आहे, सध्या मी ही वाचते. सो सुधा मूर्तीनी ह्या बुकमध्ये ना त्यांचे बरेचसे किस्से लिहिलेत. ही बुक इतकी सुंदर आहे ना, म्हणजे इतकं सिम्पल लिहिलंय ना की कोणाला असं इंग्लिश भारीतलं यायला हवं असं काही नाही. असं साधं सुद्धा लिहिलंय आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की लेखकाला काय बोध द्यायचा आहे, लेखिकेला काय बोध द्यायचा आहे. सो सुधा मूर्ती इज रिअली नाईस रायटर. अँड अदर इज दिस द वॉर ऑफ लंका. वॉर ऑफ लंका गेले 2 वर्ष झाले मी वाचते असं मला वाटतंय. बिकॉज जेव्हापासून ते घेतले, एक तर मी खूप उत्साहाने बुक घेतलेले की मी पहिले रामची सिरीज पूर्ण तिन्हीच्या तिन्ही घेतल्या आणि त्या वाचून काढल्या आणि मग मी वॉर ऑफ लंका घेतली आणि माझं असं झालं की येस, आता मी ही संपवणार आहे, पटकन वाचून पूर्ण करणार आहे. पण बरेच वर्ष झाले मी अशी ती वाचतेच आहे. अमिश इज रिअली नाईस रायटर. अमिशच्या बाकीच्या बुक्स पण मी वाचल्यात. दे आर सुपर. फर्स्ट बुक ऑफ द रायटर ज्यांच्यामुळे मी वाचायला सुरुवात केली किंवा ज्याच्यामुळे मला वाचनाची आवड लागली असे लेखक पु ल देशपांडे. पुलंचं लेखन फार सहज, सोपं आणि इतकं मिश्किल आहे ना की यू लव्ह टू रीड. पुलंचं हे आहे गाठोडं जे माझ्याकडे आहे. दुसरं म्हणजे दी बेस्ट इज बटाट्याची चाळ. नेक्स्ट इज ती फुलराणी. ज्याने ज्याने नाटकाचा अभ्यास केलाय त्याने ती फुलराणी वाचलंच असणार आहे. हे एक व्यंकटेश माडगुळकरांचं जे मी पुस्तक वाचलेलं बनगरवाडी, हे पुस्तक इतकं सुंदर आहे ना, इतकं सुंदर आहे की ग्रामीण जो ठेवा आहे तो ह्या पुस्तकात आहे. इतकं सुंदर आहे की यू जस्ट स्टार्ट इमॅजिनिंग की ओके, हा हे असं घर असेल, अशी शाळा असेल, अच्छा हा तो मास्तर असाच असेल, त्यांनी असंच केलं असेल. दिस इज दी बेस्ट बुक इफ एनीवन वॉन्ट्स टू रीड. म्हणजे असं की स्ट्रॉंग वुमेन का असते, म्हणजे हाऊ फार अ गर्ल कॅन गो टू अचीव व्हॉट शी वॉन्ट्स. 7 हस्बंड्स ऑफ एव्हलिन ह्युगो. यू वॉन्ट इमॅजिन की भाई ह्या एवढ्या लेवलला एखादी वुमेन स्ट्रॉंग असू शकते, सगळ्या गोष्टी तिला ज्या हव्यात ते करण्यासाठी. अँड ॲज इट इज सेड 7 हस्बंड्स, तर ऍक्च्युली बुकमध्ये तिचे 7 लग्न झालेली असतात. And but still the husbands are of no use. The reason you should read this book and find out why. Apart from Pula, जे रायटर मला आवडतात असे रीड करायला म्हणजे पप्पू काळे. ह्यांचं हे पार्टनर पुस्तक वाचताना मी फार रडले होते. बिकॉज पुस्तकात असं नाहीये की काय भन्नाट स्टोरी आहे किंवा असं काय, पण ह्याच्यामध्ये एखाद दुसरा असा किस्सा आहे ना जो असं होऊन जातं, अरे यार हे तर माझ्या बरोबर झालंय किंवा मी हे फील करते. सो हाऊसमेडची स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग. एक मुलगी दुसऱ्याच्या घरी ऍज अन हाऊसमेड जाते, पण तिथे जाऊन तिला ज्या ज्या गोष्टी कळतात किंवा ती ज्या प्रकारे वागायला लागते, आणि द रिअल विलन इन द स्टोरी तुम्ही वाचाल तेव्हा कळेल. बिकॉज एक अंदाज येऊन जातो की हु इज द रिअल विलन, बट स्टील इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. When I talk about interesting, I have to talk about Sidney Sheldon. ह्या बुक्स ना इतक्या भारी आहेत, इतक्या भारी आहेत सिडनी शेल्डन. मी सिडनी शेल्डन नाही डिस्क्राईब करू शकत खरं तर वर्ड्स मध्ये. बिकॉज एक जो रीडर असतो त्याने सिडनी शेल्डन नाही वाचलं तर त्याने काही नाही वाचलं असं मला वाटतं. अक्षत गुप्ताचं द हिडन हिंदूचं सिरीज
दिस इज रिली 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 गुड. म्हणजे ह्या बुक्समध्ये जी स्टोरी लाईन आहे ना, की ह्या गोष्टी घडत जातात. आणि ऍक्च्युली दिस इज रिलेटेड टू कलियुग. कलियुग, चिरंजीवीज अँड एव्हरीथिंग. सो ज्यांना आवडतं किंवा ज्यांना माहित आहे त्याबद्दल, दे कॅन रिलेट. अच्छा, ओके, हे थोडंफार असं लिहून ठेवलेलं आहे, तर हे असं त्यांनी त्याचा रेफरन्स घेऊन लिहिलेलं आहे. पण भाई द लेवल ह्या बुक्सने हुकअप ठेवलेला ना मला, की ओ वाव, आय हॅव कम्प्लिटेड दिस बुक्स. मी ह्या तिन्ही एकत्र घेतलेल्या आणि एक आठवड्याभरात मी या तिन्हीच्या तिन्ही संपवल्या होत्या. दीज बुक्स आर रिअली नाईस. आय वुड पर्सनली सजेस्ट की तुम्ही ह्या बुक्स रीड करा. दीज आर वर्थ युअर टाइम. बाकीचं मी नाही सांगणार की लव्ह स्टोरीज ज्या आहेत, ज्या मी वाचल्या त्या तुम्ही रीड करा, बिकॉज नाही, ते मला आवडतात म्हणून मी रीड करते. बट दीज आर सर्टन बुक्स विच आर रिअली गुड. Another one, this is a mystery book, and this ज्या लेवलला ही बुक लिहिली आहे ना, की एखादा माणूस वेडेपणा करण्यासाठी कुठपर्यंत जाऊ शकतो. इट इज दॅट. तो ज्या ज्या व्यक्तीवर आहे ती बुक. मी स्टोरी नाही सांगू शकत कारण पॉइंटच नाही उरणार वाचण्याचा. बट ज्या व्यक्तीवर ती बुक आहे, हाऊ कुड यू थिंक लाईक दॅट, असं होतं एकदा एंड पर्यंत. सो अनदर सिरीज विच आय हॅव ऑफ इंडियन ऑथर इज द मेलुहा नागा सिरीज. और अमिशची ही आय गेस ही बुक माझ्या फ्रेंड्सनी मला दिली होती ॲज अन बर्थडे गिफ्ट. आय स्टील थिंक मी याच्या मागे असं लिहून ठेवलंय. हा, 2018 मध्ये माझ्या फ्रेंड्सनी मला बुक गिफ्ट केलेली. सो आय, म्हणजे इथून मग मला कळलं आमिष बद्दल. माझी फ्रेंड आहे ती आमिष वाचायची तेव्हा, पण देन आय गॉट टू नो अबाउट आमिष. आणि इट्स शिव रिलेटेड, म्हणजे त्याचे रेफरन्सेस आहेत शिवजीचे. Another mystery book which I have is A Good Girl's Guide to Murder. This is also a real book. I'll be calling ज्या बुक्स मी रील बघून घेतल्यात त्यांचं असंच म्हणेन की रील बुक आहे. बिकॉज हे मध्ये खूप ट्रेंडी होतं की ह्याचे 3 पार्ट्स आहेत, अजून 2 पार्ट्स आहेत जो मी माझ्याकडे आहेत, पण माझं अजून रीड करून नाही झालंय. सो इट्स लाईक की एका मुलीचा मर्डर झालेला असतो. सो दे इन्व्हेस्टिगेट अबाउट दॅट. The school children investigate about that, and they go on and on collecting evidences and everything. So this is also a really good book. Mystery है, thriller है. वॉर ऑफ लंकाचे जे सिरीज आहेत, राम सीता रावण. सो दीज आर द बुक्स. ह्या पण खूप सुंदर आहेत. म्हणजे ऑनेस्टली मी ह्या खूप पटापट वाचल्या होत्या. म्हणजे बुक्स घेतले आणि त्याच्या आय गेस 3-4 दिवसात ह्या बुक्स वाचून संपवल्या होत्या. बट वॉर ऑफ लंकालाच एवढा वेळ का लागतो मला अजूनही समजत नाही. बट राम अमिषची ही वाली सिरीज पण सुंदर आहे. एक नागाची सिरीज आहे शिवजीवरती आणि दुसरी राम सिरीज आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण महाभारत बघितलंय, वाचलंय, सगळ्या गोष्टी जाणतो त्याबद्दल. बट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द्रौपदी, महाभारत कसं झालं असेल, तिचा काय विचार असेल, ती त्या ज्या क्षणाला तिच्याबरोबर ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या क्षणाला ती काय विचार करत असेल. ऑथरनी अटेम्प्ट केलंय की कदाचित ती हे फील करत असेल. आणि ऑनेस्टली एक मुलीच्या पर्स्पेक्टिव्हनी बुक वाचणं आणि लिहिणं इज समथिंग एल्स. पॅलेस ऑफ इल्युजन्स, यू शुड डेफिनेटली रीड दिस. प्रत्येकाने ही बुक एकदा तरी वाचली पाहिजे. बिकॉज व्हॉट अ वुमन इज ते कळतं. दिस ही एक बुक आणि 7 Husbands of Evelyn Hugo. These are the books which, when you want to know what a woman is, should read this book. सो आतापर्यंत माझ्या ह्या सगळ्या बुक्स रीड करून झाल्यात, जे मी तुम्हाला दाखवल्या. सगळे कोणत्या कोणत्या बुक्स आहेत ज्या मला रीड करायच्या, मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये त्या दाखवेन. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.